20 वर्ष कार्यकाळ भोगल्यानंतर बाहेर काही करमत नाही आणि त्याच्यामुळं अस्वस्थता आहे, ही राजकीय अस्वस्थता आहे की त्यांना तिथे सभागृहात जायची फार घाई झालेली आहे आणि 20 वर्षात ज्याची सवय पडलेली आहे आणि मग कोणता मतदारसंघ आहे तर मग शिक्षक मतदारसंघ आहे आणि जे लोक ज्या शिक्षकांना जे विद्यार्थी घडवतात, जे पिढी घडवतात, जे तुम्हाला आम्हाला घडवण्याचं काम करतात, अशा शिक्षकांना हरामाचा पगार तुम्ही घेता, तुम्ही 1.5 लाख रुपये पगार घेता, काम करता, असे शिव्या देणारे बरेचदा तुम्ही बघा यूट्यूबमध्ये हे सर्च करून तर तुम्हाला हे दिसेल की शिक्षकांना शिवीगाळ करणारे, शिक्षकांना चा पगार काढणारे, त्यांचा बाप काढणारे आता त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्यावरच अवलंबून राहत आहे. ते शिक्षकही सुज्ञ आहेत, ते काही पिढी जर घडवतात, ते जर समाज घडवतात तर ते काही एवढे दुधखुळे नाही कोणालाही निवडून देईल आणि कोणालाही सभागृहात पाठवेल. त्यांचे प्रश्न फार महत्त्वाचे असतात. हे तर उलटापणा काढून त्यांनाच म्हणायचे की तुम्ही एवढा पगार कशाला मागता वगैरे वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे याच्यापूर्वी. त्याच्यामुळं शिक्षक सुज्ञ आहे, निश्चितच त्यावर ते विचार करतील आणि एका चांगल्या सक्षम आणि त्यांच्याच ह्याच्यातील